नमस्कार, विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं। आज आपण बनवतोय पेडव्याचं सुकं किंवा टिकलं सुद्धा म्हणू शकता, इरडं पण आम्ही ह्यांना म्हणतोय। तर साफ करून घेतली आहे ही बघा इरडं। अशी इरडं साफ करण्याचे बरेचसे व्हिडिओ माझ्या चॅनेलवर आहेत, तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता। आता आपल्याला लागणारे वाटणात बघा मी काय काय घेतले ते कांदा, खोबरा, हळद, लसूण, त्रिफळ, धने, सुकी मिरची आणि आंबा घेतलाय मी, कारण आपण कैरी टाकून आज मस्तपैकी इरड्याचं टिकलं किंवा सुकं बनवतोय। आज आपण कोकम नाही वापरणार आहोत, कारण कैऱ्या भरपूर यायला लागल्या आहेत, त्याच्यामुळे कैरी टाकून सुद्धा आता ह्या गरमीच्या दिवसात ना तुम्ही उन्हाळ्यामध्ये असं मस्तपैकी आंबट तिखट जर मच्छीचं केलात तर 2 घास जास्त जातात। बाकी आता कडधान्य वगैरे तेवढीशी जात नाहीत, त्याच्यामुळे असं मी दाखवते त्या पद्धतीने तुम्ही बनवा। आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर आपलं वाटण छान असं वाटून झालेलं आहे। असं पसरट भांडं घ्यायचं, जेव्हा पण आपण छोटे किंवा मच्छी जेव्हा करतो तेव्हा मग त्यांना अडचण होत नाही, तेवढीशी ढवळायला पण व्यवस्थित मिळतं आपल्याला। तर फोडणीमध्ये आपण ते वाटण वाटून घेतलंय आणि चवीपुरतं मीठ सुद्धा ह्याच्यात आपण टाकले। थोडंसं आपण पाणी टाकणार आहोत, घट्ट पातळ जेवढं पाहिजे तेवढं करून घ्या तुम्ही। चपाती भाकरी बरोबर हे खूप छान लागतं चवीला। तर इथे बघा आता एक उकळी आली की आपण ह्याच्यात जे आपण पेडवे घेतले आहेत किंवा जी इरडं घेतली आहेत ती टाकायची। तर मी त्या इरडांना ना थोडंसं मीठ लावून ठेवलंय। तर इथे मी कट केलेला आंबा सुद्धा त्याच्यात टाकते, कारण उकळी आल्यानंतर हा आंबा सुद्धा चांगला असा शिजून येईल त्या कढीमध्ये। आणि आपण वाटणामध्ये पण टाकलेला आहे। तर आता आपण पेडव्यांना मीठ लावून ठेवलंय, त्यांना जरा 2 पाण्यामधून काढून घेऊया, कारण तसेही पेडवे मी स्वच्छ असे धुवून ठेवले होते। तर इथे बघा आपण 2 पाण्यामधून ही इरडं काढून घेतलेली आहेत, हे बघा। तर आता आपण मस्तपैकी ह्यांना असं 2 पाण्यातनं बाहेर काढलंय आणि आता आपण त्या ज्या इरडाच्या कढीला उकळी आली की आपण त्याच्यात इरडं सोडणार आहोत। तर थोडी थोडी वाटणाला आपल्या बघा उकळी आली आहे। आता मी ही सगळी इरडं किंवा हे छोटे पेडवे त्याच्यात सोडलेत। आता व्यवस्थित मिक्स करून घेणार हलक्या हाताने, एकदम चमचा वगैरे सारखा असं हे करून ढवळायचं नाही तर ते कुस्करणार। त्याच्यामुळे एकदा असं पसरून घेते मी वाटणामध्ये, मीठ मसाला त्याला व्यवस्थित लागू देत आणि एक उकळी आल्यानंतर मग मी गॅस बंद करणार आहे। आणि हे जे टिकलं आहे ते तुम्ही भाताबरोबर, चपाती भाकरी बरोबर खाऊ शकता। तर इथे बघा आपण असं मस्तपैकी हे जे पेडव्याचं सुकं तयार करतोय। तर ह्याला आता एक उकळी येऊ देत, उकळी आल्यानंतर आपण गॅस बंद करूया। माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका। या रेसिपीला एक लाईक करायला सुद्धा विसरू नका। आणि तुम्ही माझ्या रेसिपी कुठून बघताय, कुठच्या एरियामधून ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा। इथे असं आपलं पेडव्याचं